तर विद्यार्थ्यांना स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे। आणि आज आपण या सुपर क्लासमध्ये रोजच्या सारखीच अतिशय महत्त्वाचे असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत आणि त्या कारणास्तव आपल्या सर्वांना या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचा आहे। हा सुपर क्लास अतिशय महत्त्वाचा असल्या कारणास्तव तसेच विद्यार्थ्यांनो जर तुम्ही चॅनलवर पहिली वेळेस आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव या चॅनलला आतापर्यंत जर तुम्ही सबस्क्राइब नसेल केले तर काय करायचं आहे, लगेचच्या लगेच सबस्क्राइब करून घ्यायचं आहे, एकदम फ्री असते। काय होईल सबस्क्राइब केल्याच्या नंतर जेव्हा तुम्ही सबस्क्राइब करसाल ना तेव्हा होईल असे की आपल्या चॅनलवर पुढची सुपर क्लास जेव्हा कधी अपलोड होईल त्याचे नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जाईल, प्राप्त होऊन जाईल। त्या कारणास्तव सबस्क्राइब करणं गरजेचे असते। सुपर क्लासला एक लाईक नक्कीच करायचा आहे। लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा मोटिवेशन प्रोत्साहन आपल्या चॅनलला दाखवायचं आहे। चला सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न कव्हर करूया जो की आपल्या समोर असा दिसून येतो, मोरांसाठी राखीव अभयारण्य खालीलपैकी कोणते आहे? पक्षी आपल्याला लक्षात घ्यायचा आहे, मोर आहे, यांसाठी राखीव असलेले विचारलेलं आहे। ऑप्शनमध्ये नरनाळा, नानज, राधानगरी, नायगाव। तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे। नायगाव अभयारण्य विद्यार्थ्यांनो मोरासाठी प्रसिद्ध आहे। आता हे जे अभयारण्य आहे कोठे म्हणजे या ठिकाणी कोणते अभयारण्य आहे तर या ठिकाणी मयूर नावाचे अभयारण्य स्थित असलेले आपल्या सर्वांना दिसून येते जे की मोरांसाठी प्रसिद्ध आहे। कव्हर करूया। दुसरा प्रश्न या ठिकाणी अंगाची लाही लाही होणे याचा अर्थ आपल्याला विचारलेला आहे। मराठी व्याकरणचा क्वेश्चन आहे, अंगाची लाही लाही होणे, गरमी होणे, संताप येणे, झोप येणे किंवा या ठिकाणी थंडी लागणे। तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। या ठिकाणी अंगाची लाही लाही होणे म्हणजेच संताप येणे याचा अर्थ होत असतो। करूयात तिसरा प्रश्न जो की आहे, पर्यावरणवादी व्यक्ती खालीलपैकी कोणास म्हणतात ते विचारलेलं आहे, सांगायचं आहे। पर्यावरणवादी व्यक्ती कोणास म्हणतात? पंडित नेहरू, सुंदरलाल बहुगुणा, विनोबा भावे, लोकमान्य टिळक। तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। सुंदरलाल बहुगुणा यांना पर्यावरणवादी व्यक्ती असे संबोधले जात असते। कव्हर करूयात चौथा प्रश्न जो की आहे, छोटा नागपूर पठार प्रदेशातील स्थलांतरित शेतीस काय म्हणतात ते विचारलेलं आहे। छोटा नागपूर पठारावरील स्थलांतरित शेतीस काय आहे ऑप्शनमध्ये? बोगमा, झूम, कुरवा किंवा वरीलपैकी सर्व। तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। कुरवा असे छोटा नागपूर पठार प्रदेशातील स्थलांतरित शेतीस संबोधले जात असते। कव्हर करूया पाचवा प्रश्न जो की आपल्याला दिसून येतो, सुंदरलाल बहुगुणा खालीलपैकी कोणत्या आंदोलनाचे प्रणेते होते ते आपल्याला सांगायचं आहे। सुंदरलाल बहुगुणा कोणत्या आंदोलनाचे प्रणेते होते? बारडोली, मीठ सत्याग्रह, चिपको आंदोलन किंवा चले जाओ आंदोलन। तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। चिपको आंदोलनाचे प्रणेते कोण होते तर सुंदरलाल बहुगुणा हे व्यक्ती असलेले दिसून येतात। कव्हर करूया 6वा प्रश्न या ठिकाणी सजीवांच्या अंतररचनेचा अभ्यास करणारे शास्त्र आपल्याला विचारलेलं आहे। सजीवांच्या अंतररचनेचा अभ्यास करणारे तर या ठिकाणी इकॉलॉजी, सायकोलॉजी, ॲनाटॉमी किंवा वरीलपैकी नाही। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे। ॲनाटॉमी हे जे शास्त्र आहे सजीवांच्या अंतररचनेचा अभ्यास करणारे एक शास्त्र बनलेले आहे, या शास्त्रात केला जात असतो। कव्हर करूया 7वा प्रश्न या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर येथील वेरूळच्या लेण्यांमध्ये एकूण किती लेण्यांचा समावेश आहे? जे वेरूळच्या लेण्या आहेत आपल्या छत्रपती संभाजीनगर येथे तर किती लेण्यांचा समावेश आहे? 35, 34, 32 किंवा 40। तर ऑप्शन क्रमांक 2 34 लेण्यांचा समावेश जो आहे वेरूळच्या लेण्यामध्ये झालेला आपल्या सर्वांना दिसून येतो, हे लक्षात घ्यायचं आहे। कव्हर करूया 8वा प्रश्न जो की आहे, झाडांचे वय खालीलपैकी कशामुळे समजते ते विचारलेलं आहे। झाडांचे वय कशामुळे समजत असते की किती वर्ष पुराणे आहे, जुने आहे असे? तर या ठिकाणी फांद्यामुळे, खोडांच्या वर्तुळामुळे किंवा फांद्यामुळे फक्त आणि फक्त। तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। खोडांची जी वर्तुळे असतात त्यावरून आपल्याला जे आहे झाडाचे वय समजत असते की किती आहे। प्रश्न 9वा कव्हर करूया। वेरूळच्या लेण्या औरंगाबाद पासून किती किलोमीटर अंतरावर आहेत ते आता विचारलेलं आहे। छत्रपती संभाजीनगर पासून वेरूळच्या लेण्या किती दूर आहेत? 20 किलोमीटर, 25 किलोमीटर, 30 किलोमीटर किंवा 35 किलोमीटर। तर ऑप्शन क्रमांक 3 30 किलोमीटर जे आहे विद्यार्थ्यांनो छत्रपती संभाजीनगर येथून वेरूळच्या लेण्या दूर असलेल्या आपल्या सर्वांना दिसून येतात। क्वेश्चन्स 10वा पाहूया। काळे पाणी ही प्रसिद्ध कादंबरी कोणत्या व्यक्तींनी लिहिलेली आहे? काळे पाणी ही कादंबरी विचारलेली आहे। ऑप्शनमध्ये कोण आहेत? लोकमान्य टिळक, पंडित नेहरू, महात्मा फुले, विनायक सावरकर।
तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य आहे. विनायक सावरकर यांनी कोणती तर काळे पाणी ही प्रसिद्ध कादंबरी लिहिलेली आपल्या सर्वांना दिसून येते. कव्हर करूया 11वा प्रश्न जो की आहे विद्यार्थ्यांनो, दही हे कडवट कोणत्या कारणास्तव कोणत्या आम्लाच्या कारणास्तव लागते ते विचारलेलं आहे. दही तर ऑप्शनमध्ये आहे झेब्रेलिक आम्ल, सायट्रिक आम्ल, ब्युटेरिक आम्ल किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्या समोर या ठिकाणी 3 योग्य राहणार आहे. ब्युटेरिक आम्ला कारणास्तव दही हे आपल्याला कडवट लागत असते. कव्हर करूया 12वा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांनो असा आहे की भारतामध्ये एकूण किती पर्वत प्रणाली स्थित आहेत ते विचारलेलं आहे. पर्वत प्रणाली भारतामध्ये एकूण किती आहेत? 4, 5, 6 किंवा 7. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 या ठिकाणी योग्य आहे. एकूण 7 पर्वत प्रणाल्यांचा समावेश आहे या ठिकाणी भारतामध्ये झालेला आहे. कव्हर करूया 13वा प्रश्न जो की आहे विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी खालीलपैकी कशाला अतिशय जास्त प्रमाणामध्ये ऊर्जेची आवश्यकता असते? दिलेल्या पर्यायापैकी काय असे आहे ज्यास ऊर्जेची आवश्यकता सर्वात जास्त लागते किंवा असते? मूत्रपिंड, हृदय, यकृत किंवा शुक्राणू. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. शुक्राणूला जे आहे ऊर्जेची आवश्यकता सर्वात जास्त प्रमाणामध्ये असलेली दिसून येते. कव्हर करूया 14वा प्रश्न. भारतातील राष्ट्रपती पदाच्या वयाची पात्रता किती आहे ते विचारलेलं आहे. व्यक्ती लक्षात घ्यायचा आहे फक्त आणि फक्त आणि आपल्याला सांगायचं आहे. राष्ट्रपती हा व्यक्ती आहे. 25 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष किंवा 35 वर्ष. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. 35 वर्षे एवढी राष्ट्रपती होण्यासाठी एक वयाची पात्रता किंवा अट ठेवण्यात आलेली दिसून येते. प्रश्न या ठिकाणी 15वा असा आहे. आरवली पर्वतातील थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणते आहे? पर्वत कोणते आहे? आरवली पर्वतातील विचारलेलं आहे. तोरणमाळ, माथेरान, चिखलदरा किंवा माउंट आबू. तर ऑप्शन क्रमांक 4 माउंट आबू हे आरवली पर्वतातील थंड हवेचे ठिकाण असलेले आपल्या सर्वांना दिसून येते. कव्हर करूया 16वा प्रश्न. पूर्व विदर्भातील नद्या खालीलपैकी कोणत्या मुख्य नदीला मिळतात ते सांगायचं आहे. पूर्व विदर्भातील नद्या विचारलेल्या आहेत. कृष्णा नदीला, तापी नदीला, भीमा नदीला किंवा गोदावरी नदीला. तर ऑप्शन क्रमांक 4 गोदावरी नदीला जे आहे पूर्व विदर्भातील नद्या ह्या मिळतात आपल्याला हे माहीत असावे. क्वेश्चन्स कव्हर करूया विद्यार्थ्यांनो 17वा. नौदल प्रमुख या व्यक्तीस कोणत्या नावाने ओळखले जाते? नौदल प्रमुख असं काय म्हणतात ते आपल्याला सांगायचं आहे. चीफ मार्शल, जनरल, ॲडमिरल किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. ॲडमिरल असे नौदल प्रमुख व्यक्तीस संबोधले जात असते. कव्हर करूया 18वा प्रश्न जो की आहे रत्नागिरी जिल्ह्यातील भाट्यांची खाडी कोणत्या नदीच्या मुखाशी आहे ते विचारलेलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात भाट्याची खाडी आहे हे लक्षात घ्यायचं आहे सर्वप्रथम. तर ती कोणत्या नदीच्या मुखाशी येते? मुचकुंदी, काजवी, अंबा नदी किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक 2 काजवी नदीच्या मुखाशी रत्नागिरी जिल्ह्यातील भाट्यांची खाडी स्थित असलेली आपल्या सर्वांना एक माहीत असावी. कव्हर करूया 19वा प्रश्न. युवक दिन म्हणून कोणत्या व्यक्तींचा जन्मदिवस साजरा केला जातो? युवक दिन म्हणून विचारलेला आहे विद्यार्थ्यांनो. तर ऑप्शनमध्ये आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, स्वामी विवेकानंद. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. स्वामी विवेकानंद यांचा जो जन्मदिवस आहे कोणत्या नावाने? तर युवक दिन या नावाने साजरा केला जात असतो. कव्हर करूया 20वा प्रश्न. कोणत्या व्यक्तीने बौद्ध धर्म हाच विज्ञानवादी धर्म आहे असे म्हटलेले आहे ते सांगायचं आहे. बौद्ध धर्म हाच विज्ञानवादी धर्म आहे असे कोणी म्हटले होते? अल्बर्ट आइन्स्टाईन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वरीलपैकी दोन्ही किंवा महात्मा फुले. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच या ठिकाणी अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी जे आहे बौद्ध धर्म हाच विज्ञानवादी धर्म आहे असे म्हटलेले होते. प्रश्न 21वा पाहूया. गुजरात या राज्यांना महाराष्ट्रातील कोणते जिल्हे जोडतात ते विचारलेलं आहे. राज्य आहे गुजरात. तर या राज्यांना कोणते जिल्हे जोडतात? नंदुरबार, नाशिक, पालघर किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो या ठिकाणी 4 योग्य राहणार आहे. पालघर, नाशिक तसेच नंदुरबार हे तिन्ही जिल्हे गुजरात राज्याला जोडतात महाराष्ट्राशी. कव्हर करूया 22वा प्रश्न. चले जाव चळवळीच्या अपयशाची कारणे कोणती आहेत सांगायचं आहे. चले जाव चळवळीच्या अपयशाची सरकारची दडपशाही, दुष्काळ, इतर पक्षांचे असहकार्य किंवा वरीलपैकी सर्वच.
तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य राहणार आहे. इतर पक्षांचे असहकार्य, दुष्काळ तसेच सरकारची दडपशाही हे सर्व जे आहे कोणत्या तर चले व चळवळीच्या अपयशाची प्रमुख कारणे असलेली आपल्या सर्वांना दिसून येतात. प्रश्न 23वा कव्हर करूया. महाराष्ट्र राज्यातील प्रमुख व्यवसाय आपल्याला विचारलेला आहे. सर्वात सोपा प्रश्न आहे, लगभग सर्वांना येतच असेल. याचं उत्तर आपल्या राज्यातील प्रमुख व्यवसाय शेती, मजुरी, बांधकाम किंवा व्यवसाय. तर ऑप्शन क्रमांक 1 शेती हा जो व्यवसाय आहे आपल्या महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख व्यवसाय असलेला आपल्या सर्वांना दिसून येतो. सर्वांना याचं उत्तर येतं असेल लगभग. प्रश्न 24वा गुजरात या राज्यांना महाराष्ट्र हे पुन्हा प्रश्न झाला, माफ करा. तर राज्य निर्वाचन आयोग खालीलपैकी कोणाच्या मतदार याद्या तयार करते ते विचारलेलं आहे. राज्य निर्वाचन आयोग नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच विद्यार्थ्यांना या ठिकाणी ग्रामपंचायत, नगरपंचायत तसेच नगरपालिका या सर्वांच्या याद्या कोण तयार करते? राज्य निर्वाचन आयोग तयार करत असते. कव्हर करूया 26वा प्रश्न जो की आहे आपल्यासमोर. सूर्यमालेतील सूर्याचा जो आकार आहे तो पृथ्वीपेक्षा किती पटीने मोठा आहे ते सांगायचं आहे. सिंपलसा प्रश्न आहे. जो सूर्य आहे पृथ्वीपेक्षा किती पटीने मोठा आहे असा प्रश्न. तर 12 लाख गुणा 11 लाख पटीने मोठा आहे, 10 लाख पटीने किंवा 13 लाख पटीने. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 4 योग्य राहणार आहे. जो सूर्य आहे पृथ्वीपेक्षा 13 लाख पटीने मोठा आहे. विचार करा, 13 लाख पटीने, 13,000 नाही. तर घेऊया पुढचा प्रश्न जो की आहे 27वा. महानदी, गोदावरी या दोन नद्या दरम्यान खालीलपैकी कोणते सरोवर आहे? 2 नद्या लक्षात घ्यायचं आहे. एक आहे महानदी, दुसरी आहे गोदावरी. या दोन्हीच्या मध्ये कोणते सरोवर येते ते विचारलेलं आहे. चिल्का सरोवर, दाल सरोवर, उलर सरोवर किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक 1 चिल्का हे सरोवर महानदी तसेच गोदावरी या दोन्ही नद्याच्या मध्यभागी येते आहे. आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. कव्हर करूया 28वा प्रश्न जो की विद्यार्थ्यांना दिसून येतो. गंगा या प्रसिद्ध नदीचे उगमस्थान खालीलपैकी कोणते आहे? गंगा नदीचे उगमस्थान कोणते आहे? या ठिकाणी यमुनेत्री, गंगोत्री, कैलास पर्वत किंवा चेरापुंजी हे ठिकाण. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. गंगोत्री हे जे ठिकाण आहे गंगा नदीचे उगमस्थान असलेले दिसून येते. कव्हर करूया 29वा प्रश्न. प्रश्न विद्यार्थ्यांनो, भारताच्या भूसीमेची एकूण लांबी किती किलोमीटरची आहे? भूसीमेची लांबी विचारलेली आहे. सर्वांना याचं उत्तर येतं असेल आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शनमध्ये 14,300 किलोमीटर, 12,400 किलोमीटर, 13,500 किलोमीटर, 15,200 किलोमीटर. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य आहे. 4 म्हणजेच 15,200 किलोमीटर एवढी जी आहे भारताच्या भूसीमेची विद्यार्थ्यांनो एकूण लांबी असलेली आपल्या सर्वांना माहीत असावी की आहे. कव्हर करूया 30वा प्रश्न. एड्रिनल हे ग्रंथी जे आहेत खालीलपैकी कशाचे शरीरामध्ये नियंत्रण करतात? ग्रंथी लक्षात घ्यायचा आहे आपल्याला. एड्रिनल ग्रंथी विचारलेला आहे की कशाचे नियंत्रण करतात? ऑक्सिजन, क्षार, लोह, फॉस्फरस. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. क्षारचे नियंत्रण कोणत्या? तर एड्रिनल ग्रंथी ह्या करताना आपल्या सर्वांना विद्यार्थ्यांना दिसून येतात. आता काय करायचं आहे विद्यार्थ्यांनो, सुप्रकाशला एक लाईक नक्कीच करायचं आहे कारण लाईक करण्याची वेळ आलेली आहे. आतापर्यंत आपण पाहिलं म्हणजे एक लाईक केल्याशिवाय तुम्ही न जाणारे विद्यार्थी आहात त्या कारणास्तव. तसेच विद्यार्थ्यांनो तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल कोणत्याही कारणास्तव आतापर्यंत तर लगेच काय करायचं आहे, या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. एकदम फ्री असते सबस्क्राईब करणं. काय होईल सबस्क्राईब केल्याने? आपल्या चॅनलवर पुढची सुपर क्लास जेव्हा कधी अपलोड होईल ना त्याची नोटिफिकेशन अपलोड करतात तुमच्या स्मार्टफोनवर, मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल. या कारणास्तव सबस्क्राईब आणि सुपर क्लासला एक लाईक करणं गरजेचे असते. लगेच करून घ्यायचं आहे. तर विद्यार्थ्यांना मिळतो का स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.